आजी आयुष्मान भव. पिंट्या काय करतोस नेहमी नेहमी असं? दरवर्षी तू हेच करतोस. कारण माझ्यासाठी तू माझी देवी आहेस आजी. तू माझे आदर्श आहेस. स्त्रियांनी कसं असावं, कसं आयुष्य जगावं याचा मूर्तिमंत आदर्श आहेस तू आजी. उत्तम संसार केलास तू. आजोबा गेल्यानंतर तू घर सांभाळलंस, आम्हाला वाढवलंस, मोठं केलंस, शिकवलंस. आयुष्यात अनेकांच्या भलं बुरं येत असतं, पण त्यावेळेस खंबीरपणे उभी राहणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे तू. मला जेव्हा कधी खूप अस्वस्थ वाटतं ना आजी, तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे बघतो. तुझ्याकडे बघून मला ती ताकद मिळते पुन्हा ठामपणे उभं राहण्याची. आपल्या आजूबाजूला ज्यांच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद घ्यावेत ना, अशी माणसं खूप कमी आहेत आजी. माझ्यासाठी ती तू आहेस. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीचे आहेत पिंट्या. थँक्यू. आणि अंशू आणि काकू कुठे? आधी प्रसाद देसाई. अरे तिला सगळीकडेच उशीर होतो. आले आले आले. उशीर होतो पण मी येते. नमस्कार करते. असू दे, असू दे. अंशुमन, देवीच्या पाया पड. लक्षात ठेव, प्रत्येक स्त्रीमध्ये देवी असते. तिचा आदर करायला शिक जरा. आजी तू हे मला का सांगतेस? नाही रे, सगळ्यांना सांगते. फक्त हे 9 दिवस देवीची पूजा करू नका. देवी कायम मनाच असायला हवी. नमस्कार कर, नाहीतर या थांबायच्या नाहीत. ये रे आजी